हे मला बॉल घेतो हे करायला चालू अरे ठेवतोय एक नंबरचा बधी बॉलला पाहिजे तुम्ही आम्हा बॉलला पाहिजे नाही तो बॉल धुवून ठेव बॉलच तर समजेल मला बाबा बॉल धुवून ठेव हे ना हे गोष्टीचा ताला घेऊन इथे बॉल राहिलाच घ्या बाबा एकच बॉल राहिला अजून दोन मॅच हा धुवून हॅलो हॅलो नक्कीच हा सामना खूप निर्णायक असेल. किनवली विभाग ए संघ, किनवली विभाग बी संघ, यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो नक्कीच फायनल मध्ये दाखल होईल. सलामीचे दोन फलंदाज मैदानात उतरले, अरुण आणि अजित फडे. गोलंदाजीच्या मार्गदर्शकाचे गोलंदाज हर्षल धमके. पहिला चेंडू हो मिसटाइम शॉट आहे, झेल होईल का नाही. नुमास त्यामध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट करण्यात यश मिळतं अरुण पानसरे यांना. स्ट्राईक रोटेडून असता मात्र अजित फरडे मैदानात स्ट्राईकचा भार सांभाळतायत. मागील मॅच खूप रोमांचक ठरली. नाडगाव विभागाने नाडगाव विभाग ए आणि बी मध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा हर्षल राईट आर्म मोठं विकेट गोलंदाजी करतोय. त्यावेळेस मात्र बॅट आणि यष्टीरक्षक गणेश धमकेकडनं चूक होते. सिंगल या चेंडूवर. त्याच दरम्यान एक धाव ऍड केली जाते. धाव बलकावत आणि धावसंख्या होते 2. बाईच्या रूपानं एक धाव मिळते. की स्लोवर वरचा मारा झाला तो हर्षल कडनं. आता मात्र अरुण पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय हर्षल. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. ऑप्शनच्या दिशेने चेंडू रिकाउंट दिला. याच दरम्यान एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच एकच धाव होऊ शकली असती. थोडी चपळाई जर क्षेत्ररक्षकाने दाखवली असती. याच दरम्यान 2 धाव कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाते. पोहोचते 4 धावांवर. 4 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ही जोडी खूप घातक आहे आणि एक लीग मॅच या दोन फलंदाजांनी गाजवलेल्या आहेत. अजित फरडे खूप मोठं नाव. अरुण पानसरे नक्कीच किनवली विभागातील एक अष्टपैलू खेळाडू. बॅटची एज यावेळेस मात्र नक्कीच बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक पाठीमागे नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातं. सिंगल धाव मिळते या चेंडूवर आणि एका धावीत धावसंख्या पोहोचते 5 या धावेवर. पहिलं षटक चांगला हाताळतोय हर्षल. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 5 धावा येत आहेत या षटकामध्ये. हो यावेळेस लीडिंग एज लागते आणि विकास फडे चेंडू खाली आहे. झेल सुटला जातोय आणि नक्कीच नियंत्रण नव्हतं या चेंडूवर क्षेत्ररक्षकाचं. अजित फडेला जीवदान मिळतं. नक्कीच नजर हटी दुर्घटना घटी. कॅचेस विन द मॅचेस. खऱ्या अर्थानं अजित फरडेला जीवदान म्हणजे खऱ्या अर्थानं एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल हा आशेचा किरण आहे किनवली विभाग ए संघासाठी. बॅटिंग बी संघ करतोय. नक्कीच हर्षल एक यंगस्टर खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हो फॉलो केलं. ऑस्कर चेंडू होता. खोदून काढलं या चेंडूला परंतु निर्धाव चेंडू. कौतुक करावं गोलंदाजीचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 6 धावा. अतिशय सुरेख असं षटक या ठिकाणी बघायला मिळालं या नवोदित खेळाडूकडनं. यंगस्टर आज त्याचा बर्थडे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा हर्षलला. आता मात्र गोलंदाजीमध्ये एक अस्त्र येत आहे. हे अस्त्र नेहमी आम्ही चेरवली संघाकडनं खेळताना बघतोय आणि त्या चेरवली संघाचा कॅप्टन म्हणजे अजित फरडे आपल्याच कर्णधाराला गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज सूरज टू अजित. ओ या ठिकाणी फॉलो केलं फलंदाजाला. अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षण सुरेख होत आहे काम पडवळे यांच्याकडनं. निर्धाव चेंडू.
नेक्स्ट बॉल वन्स अगेन सूरज टू अजित खर्डे शफल खेळण्याचा प्रयत्न आहे. ओ टायमिंग, प्रॉपर टायमिंग, चेंडू सुरेख गगनाला भिडतोय. ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू सीमारेषे पार, पंचाचा इशारा येतोय, षटकार, 6 धावा. नक्कीच लेनाड खुर्द या गावाच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. खऱ्या अर्थानं एक उंची मिळाली आणि ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर साधलं गेलं. अजित खर्डेचा हा क्लास आहे. अनेक मैदानावर हा क्लास आम्ही बघितलेला आहे आणि त्याची पोचपावती या फटक्यावर बघायला मिळते. बिकॉज फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आपला क्लास दाखवतो बॅटिंगचा अजित खर्डे. सूरज कुठेतरी आता स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. नक्कीच राऊंड विकेट न गोलंदाजीसाठी येतोय आता मात्र. या सामन्याची पंचगिरी पाहतायत नितीन निमसे आणि सलाम शेख. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधलाय. क्या बात आहे, डोळ्यांचा पारणं फेडावाचा फटका, अजित खर्डेचा क्लास, चेंडू सीमारेषे पार, षटकार. प्रॉपर टायमिंग साधलाय. क्या बात आहे, डोळ्यांचा पारणं फेडावाचा फटका. वाघाच्या जबड्यात ज्या वेळेस श्वापन येतं त्यावेळेस मात्र त्याला बक्षलं जात नाहीये. याचा उत्तम नमुना पेश करतोय अजित खर्डे. आपल्या बॅटिंगनं संपूर्ण क्रिकेट रसिकांचं मन मोहून टाकतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ यावेळेस मात्र चलाखी गोलंदाजाची, सूरज खर्डे कमबॅक करतोय. पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला, अचूक लाईन आणि लेंथवर चेंडू टाकला, यष्टिरक्षण साधलं, कमबॅक केलं या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावलेली धाव फलकावर. स्कोरर मित्र सांगतायत सतीश पाटोळे 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू पुढे बॉडी टर्न करून चेंडू भिरकावून दिला लॉंग लेगच्या झोन मध्ये. चेंडू येण्याला विठ्ठल सीमारेषे पार, 5चा इशारा, षटकार, 6 धावा. ज्या वेळेस क्रिकेट सुरू केला अजितनं, ते क्रिकेट ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध खेळलं, नक्कीच गल्ली क्रिकेट असोय, चड्डी क्रिकेट असोय, सगळ्या प्रकारचं क्रिकेट या गोलंदाजाच्या समोर खेळलेला फलंदाज अजित खर्डे. एकमेकांच्या उणीवा, एकमेकांचे प्लस पॉईंट या दोघांना माहिती आहे, परंतु आता मात्र हवी ठरतोय तो म्हणजे अजित खर्डे. पूर्णपणे धाबे दानानून ठेवलेत अजितनं आपल्या फलंदाजीनं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सूरज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साधला नाही परंतु कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. भैरव देशमुख चेंडूचा ताबा घेताना एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेस मात्र अजित खर्डेला हे षटक संपताय. आफ्टर सेकंड ओव्हर, स्कोर ऑन बोर्ड 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 25 धावा दाखल खबर. धावा. नक्कीच रबर चेंडूने ही स्पर्धा खेळवली जाते. जनकजी विषय असतील, राम पाटोळे असतील, यांच्या अथक प्रयत्नांतून त्यांना चांगलं सहकार्य लाभत आहे. चेंद्रुलकर, जितू पाटोळे असतील, सतीश पाटोळे असतील, एस के आरसर असतील. एक चांगलं नियोजन आणि भविष्यात अजून एक चांगली स्पर्धा, मोठी एक गाव एक संघ अशी स्पर्धा खेळवण्याचा त्यांचा मानस आहे. नक्कीच हे आयोजन बघून आपल्याला वाटतं ती स्पर्धा सुद्धा चांगली ठरेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हर्षल. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू अजितनं भिरकावून दिला. त्या ठिकाणी भैरव देशमुख नक्कीच तैनात आहे. एका धावीवर समाधान मानावं लागतं. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद ते समुद्र बनताय. या उक्तीप्रमाणे एक एक धाव बुडी जाते आणि एका धावीनं धावसंख्या वाढते, पोहोचते 26 धावांवर. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. विदाउट विकेट हे वैशिष्ट्य आहे. कोणत्या प्रकारची विकेट गमावली नाहीये. जर धावा रोखायची असतील तर विकेट मिळवावी लागेल गोलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा हर्षल वैयक्तिक दुसरं संघासाठी सुद्धा तिसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस मात्र नक्कीच लॉंग झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. चांगला फटका आहे. स्ट्राईक रुटेड ही पार्टनरशिप महत्वाची. क्रिकेट म्हटलं की भागीदारी खूप महत्वाची आणि सिंगल डबल चौकार षटकारांवर भर देताना हे दोन्ही फलंदाज दिसतात. अतिशय सेन्सिबल क्रिकेट, अतिशय सेन्सिबल क्रिकेट हे दोन फलंदाजांदरम्यान बघायला मिळतंय. अजित पुन्हा एकदा शपल येऊन फॉलो केलं गोलंदाजांना. क्या बात आहे. पंचांचा निर्णय येतोय. दिस इज वाईड बॉल. पनिश केलं या चेंडूला, दंडित केलं. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या एक वाढती पोहोचती आहे. 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस.
तिसरं षटक चालू आहे. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न अजित फळे पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचा नजराणा पेश करतोय. चेंडू भिरकावून दिला पुन्हा एकदा सरळ भिरकावून दिला सीमारेषे पार. क्या बात आहे, अजित फळेच्या चेंडूमध्ये बॅटमध्ये ते षटकार. षटक चालू आहे. यावेळेस ते बोल खेळण्याचा प्रयत्न अजित फळे पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचा नजराणा पेश करतोय. चेंडू भिरकावून दिला पुन्हा एकदा. नक्कीच हा नवखा असा खेळाडू आहे, परंतु अजित फळेचा अनुभव त्या खेळाडूच्या कामगिरीवर हावी ठरतोय. अतिशय जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी रंगती आहे. तब्बल आतापर्यंत या दोन फलंदाजांनी 34 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. षटक तिसरं सुरू आहे. ही चांगली बॅटिंग किनवली विभाग बी संघाकडनं बघायला मिळते. श्याम पडवळ, एस के सर यांसारखे एकाहून एक चांगले फलंदाज, प्रवीण पाटसर यांसारखे एका चांगले खेळाडू या ए संघामध्ये आहेत. आता मात्र अजित फळे नक्कीच या चेंडूला समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू कमबॅक केलं गोलंदाजानं. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 34 रन. नक्कीच टिट फॉर टॅट अशी आम्हाला प्रोव्हर्ब्स इंग्लिश मध्ये ऐकायला मिळते. जशास तसं उत्तर देण्यासाठी आपण समोरच्या शत्रूवर नक्कीच त्याची उणीवा स्वतःच्या मनामध्ये ध्यानामध्ये धरून खऱ्या अर्थानं आपल्या कामगिरीमध्ये बदल करावा असतो. यावेळेस मात्र फॉलो केलं पूर्णपणे. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अजित फळे नक्कीच दिशा देण्यास समर्थ आहे. चांगली डायरेक्शन लेग साईडच्या दिशेनं दिली. याच दरम्यान एक धावेचा भर पडते आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यात. ही धावसंख्या बी संघाची होती आहे. किनवली बी संघाची संख्या धावसंख्या होती आहे 35. प्लस पॉइंट आहे की अजून कोणत्या प्रकारचे विकेट गमावले नाहीये. नेक्स्ट पॉइंट. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, थोडं टायमिंग चुकलं, नक्कीच नजर हटी. यावेळेस मात्र षटक संपतंय. आफ्टर थर्ड ओव्हर ऑन स्कोर बोर्ड 35 रन्स, 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच मागाशी मी उल्लेख केला की यानंतर सुद्धा येणाऱ्या सीझन मध्ये, या पावसाळी सीझन मध्येच या मैदानावर एक गाव एक संघ अशी टुर्नामेंट आयोजित करण्यात येणार आहे. आणि जनक विषय असतील, जितू पाटोळे असेल, सतीश पाटोळे असतील, राममामा पाटोळे असतील, यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा पार पडणार आहे. तारीख डिक्लेअर करून टाकणार. तू कर रे, पाटलाला काय मी कर. नक्कीच यस के आर सर एक्सपिरियन्स बॉलर. हो, पहिल्या चेंडूवर अजित फळे एक ब्लास्ट बघायला मिळाला. चेंडू स्ट्रेटच्या डोक्यावर जातोय सीमारेषे पार. षटकार. सहा धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 41 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अजित फळे पॅरलल फटकाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस पंचाचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. पोहोचतीये 41 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अजित फळे पॅरलल फटकाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस पंचाचा इशारा येतो. युट्यूबला गेले तुझे 10,000 रुपये 2 दिवसात. तुला 10-15 स्पॉन्सर बघायचा. उरत नाही पैसे नाही उरत. पहिल्या 2 चेंडूवर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू हाडून अजितने आपले इरादे स्पष्ट केले त्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन अजित टू एस के सर. पुन्हा एकदा क्या बात है. चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. षटकार. अजित फळे यांचा चष्मा जरी असला तर त्याची नजर मात्र कावळ्यासारखी तीक्ष्ण आहे. अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग आतापर्यंत. 44 धावांवर खेळतायत.
हो यावेळेस षटकारानं आपलं शतक अर्धशतक पूर्ण केलंय. क्या बात आहे. धावसंख्या होते 57 धावा. बॅट उंचावायची अजित फडे सर. क्या बात आहे. लाजवाब फलंदाजी. वैयक्तिक 50 धावा 57 धावांमध्ये. षटकारानं आपलं शतक 7 षटकार 1 चौकार. बस का का नक्कीच अजित फडेला एक जीवदान मिळालं होतं. त्याची आठवण किशोर पडटोले करून देत की त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा अजितनं घेतला. नेक्स्ट बॉल. ऑफसाईडच्या दिशेने आता गतीमध्ये परिवर्तन केलं आणि दिशा बदलली. अशा प्रकारचं व्हेरिएशन दाखवणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. 57 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 50 धावांची वादळी खेळी साकारतोय अजित फडे. क्या बात आहे. लॉंग 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 खूपच लांब षटकार. धावांची वादळी खेळी साकारतो अजित फडे. मला वाटतं तब्बल 130 मीटरचा हा षटकार असेल. राहुल शिंदे थोडीशी खंत व्यक्त करतात. नक्कीच धावसंख्या होती 63 धावा. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण पानसरे. मॅन फ्रॉम चरीव. चरीव टू चरीव. अरुण पानसरे टू प्रवीण पानसरे. चेंडूला उचली देत नाहीये. श्याम पडवळ कुठेतरी प्रॅक्टिस कमी दिसते. नक्की श्याम पडवळ नाहीये ते गणेश ढमके आहेत. सॉरी गणेश ढमके कुठेतरी यष्टीरक्षणामध्ये थोड्याफार चुका होत आहेत. सगळ्यांसाठी ओपन आहे. ओपन कोणी पण या. एक गाव एक 20 टीम. काय विभागाचा काही विचार नाही. 20 टीमला प्राधान्य. हो यावेळेस मात्र वाईड चेंडू पडतोय. चेंडू चांगला होता परंतु सफल फलंदाज झाला. त्यामुळे हा वाईड चेंडू जातो. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 65 धावांवर. पुन्हा एकदा अजित फडे. टायमिंग चुकलाय. स्टॅप शॉट डाऊन द बॉल. झेल टीमला जातोय अजित फडे. बॅक टू द डगआउट. सुरेख झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद करण्यात यश मिळत आहे ते प्रवीण पानसरे यांना. अजित फडे. टायमिंग चुकलाय. स्टॅप शॉट डाऊन द बॉल. झेल टीमला जातोय अजित फडे. 24-25 ना रे. येती ना येणाऱ्या 24-25 जुलै या तारखेला एक गाव एक संघ 20 संघांना प्रवेश दिला जाईल. याच मैदानावर एक भव्य दिव्य टुर्नामेंट या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. जनकजी विषय वितू पाटोळे राम पाटोळे. प्रथम पारितोषिक 10,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 6,000 रुपये. अशा प्रकारचं बक्षीस आहे. आणि एक गाव एक संघ ओपन म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही गावातली टीम असू दे पण ती एक गाव एक संघ टीम पाहिजे. वाईड चेंडू या दरम्यान एक्स्ट्रा मध्ये भर. नक्कीच येणारी जी टुर्नामेंट आहे 24-25 तारखेला त्यासाठी जर प्रवेश हवा असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी मात्र
मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 66 धावा. षटक चालू आहे 5वर. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात यश मिळते. अजित खर्डेची वादळी खेळी तब्बल 50 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. समीर ठमके पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. समीर ठमके गडीबाद केला जातोय आणि समीर ढमकेचं खातं सुद्धा उघडलं. समीर ठमके पहिल्या चेंडूवर धावसंख्या होतीये 66. पाच षटकामध्ये धावसंख्या होतीये 66. 2 गडी बाद 66 धावा. आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत बॅन फ्रॉम पुणे जगनजी वेखंडे. ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व. क्रिकेटमध्ये नक्कीच किनवली विभागातील एक गोलंदाजीमधलं मोठं नाव आणि फलंदाजीमधलं सुद्धा मोठं नाव. 66 धावा बाद षटकांच्या संमतीनंतर आतापर्यंत. अरुण पानसरे अजूनही मैदानात आहे. हे फेविकॉल का जोड हे तुटेगा नाही. या वेळेस मात्र दिस टाइम शॉट होतोय. पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. एक धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. विकास खर्डे नक्कीच चेंडूचा ताबा घेत आहे. 67 धावा धावफलकावर. जगन वेखंडे टू सूरज. सूरजचं दुसरं षटक आहे. संघासाठी 6वं षटक आहे. हो टायमिंग चांगलाय. चेंडू गंगाला भिडलाय. झेल होईल का? शाप पडवल चेंडू खाली. नक्कीच कोणतीही चूक करत नाहीये आणि लाजवाब झेल टिपला जातो आणि जगन वेखंडे माघारी जातात. चेंडू गंगाला भिडलाय. झेल होईल का? शाप पडवल शाप पडवल भाऊ चांगली फलंदाज आहेत. चांगले ऑलराऊंडर आहेत. अजित खर्डे जोपर्यंत मैदानावर होतं तोपर्यंत चेंडू फक्त गगनाला भिडत होते. आम्हाला आकाशात वर मान उंचावून बघायला लागत होते. तब्बल 7 षटकार त्या खेळीमध्ये बघायला मिळाले. ऑफसाईडच्या दिशेनं नक्कीच कव्हर स्वीपर मध्ये चेंडू जातोय. हर्षल तैनात आहे. सिंगल मिळते चेंडूवर. आता पहिल्यांदाच या सामन्यामध्ये संदीप पडवळ स्ट्राईकचा वार सांभाळत आहेत. चांगला फटका यावर बीच बॉल. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धाव फलकावर धावसंख्या सजली जाते. 70 धावा 70 रन्स. संदीप टू सूरज. बॅटची एज आणि संदीपला माघारी परतावं लागतं. चांगली गोलंदाजी करतोय सूरज. या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात आतापर्यंत यश मिळतंय. धावसंख्या आहे धावफलकावर 70 धावा आणि 4 गडी बाद करण्यात यश मिळतंय. ए संघाला किनवली विभाग ए. आता मात्र उमराई संघाचा एक उगवता सितारा म्हणजे उमेश गायकवाड. खूप इन्स्पायर केलंय. खूप प्रभावित केलंय या फलंदाजानं. गेल्या वर्षीचा सीझन चांगला गाजवलाय. मुंबई संघासाठी अंडर-22 मध्ये खेळतोय. असा ऑफेल भेटला का बॅकग्राऊंड कव्हर कर. लोकांना वाटलं टुर्नामेंट लावले आपण यायला पाहिजे संघ. नेक्स्ट बॉल उमेश साठी. हो थर्डमॅनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. विकास खर्डे नक्कीच चांगल्या चेंडूचा ताबा घेत आहेत आणि 1 धाव मिळते चेंडूवर आणि हे षटक संपताय. आफ्टर 6 ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 71 रन्स. 71 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर किनवली विभाग बी संघाच्या. नक्की चांगली धावसंख्या उभारली अजितनं परंतु
मागील 2 षटकं काहीशी चांगली पडतायत ती किनवली विभाग बी संघाकडनं. हो पुन्हा एकदा मिस्टॅम शॉट होतोय. नक्कीच एकच धाव मिळते. अरुण पानसरे अजूनही मैदानात आहे. अजून सलामीला आलेला आहे आणि चांगला फटका आहे. क्या बात आहे. बॅटचा फ्लो किती सुरेख होता. अतिशय जबरदस्त असा फटका आणि टायमिंग प्रॉपर साधलं. अरुणच्या बॅटमध्ये षटकार 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते आहे. 78 धावा. अतिशय नेतृत्व प्राण केला अतिशय जबरदस्त असा फटका. नक्कीच धावांचा पाऊस पडतोय. 78 धावा. षटक चालू आहे 7वं. अजूनही जवळजवळ 10 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्स मध्ये. धावांपर्यंत बदल मारतोय. येणारे काही चेंडू ठरवतील. रबर 10x चेंडूने ही स्पर्धा खेळवली जाते. प्रेक्षकांनी जरा चेंडू असतील तर द्यायचे. मॅच स्टार्ट करायचे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अरुण. मागील चेंडूवर चांगला षटकार बघायला मिळाला अरुणच्या बॅटिंग मध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा टायमिंग साधलंय. लांबी मिळाली नाहीये चेंडूला. ते अंतर गाठू शकला नाहीये कारण टायमिंग साधलं नव्हतं. परंतु सूरज फडे चूक करतोय. रबर चेंडून झेल टिपणं खूप अवघड असतं. टेनिस जर चेंडू असेल तर तुम्ही इझी झेल टिपू शकता. परंतु रबर चेंडू थोडा हार्ड आहे झेल टिपण्यासाठी. कमी करतो गेम. नेक्स्ट बॉल अरुण पानसरे. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा क्या बात आहे. चेंडू सरळ सीमा रेषे पार जातोय. हो राहुल शिंदे. राहुल शिंदे त्या ठिकाणी आहेत. कोणती चूक करत नाही. जातोय अरुण पानसरे. चांगला फटका होता परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. दरम्यान ही खेळ संपुष्टात येते. धावसंख्या स्थिरावलेल्या धावफलकावर 80 धावा. 80 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच मळेगाव महालक्ष्मी मळेगाव संघाचा एक सितारा दिसतोय. मौसिफ किनवली विभाग बी संघासाठी बॅटची एज आणि थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवर. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग दिस ओव्हर. हो यावेळेस मात्र फॉलो केलं फलंदाजाला. चांगल्या टप्प्यावर चेंडू पडला परंतु बॉडीला स्पर्श करून चेंडू ऑफसाईडच्या दिशेने बॉलच्या दिशेने जातोय. त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते आणि धाव गतीला आकार प्राप्त होतोय. 82 धावा. 82 रन्स. हे षटक संपताय. 7 षटकानंतर धावा होत आहेत 82. 82 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे या इनिंग मध्ये.
आहे ना 20 ला 100 झाले तर काय? या षटकातील पहिला चेंडू विचित्र फटका बघायला मिळाला. चेंडू ते सीमारेषेबाहेर. आगळा वेगळा फटका बघायला मिळाला. पाणी दे रे, पाणी दे. सध्यातील पहिला चेंडू पाणी देतं का कोणी? 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते आणि पोस्ट विचित्र फटका बघा 86 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून या षटकामध्ये. पंचांचा निर्णय अंतिम आहे. अंतिम आहे, अंतिम. काही काय बोलणार नाही. पॅनल्टी आहे 2 रनची. बरोबर आहे बॉल. वाईट देऊन बॉल द्यायचा. बरोबर आहे ना. एक बॉल साठी बॉल देऊ शकत नाही. वाईटच जरा एवढा कुठं एकदम दे वाईट देऊन तू 1 बॉल देऊ शकतो. वन बॉल देऊ शकतो ना. वाईटच द्यायला पाहिजे असं थोडंच आहे. अरे हा वाईटच आहे ना भाई. लय उंच असेल तर वाईट द्यायला. नेक्स्ट बॉल once again उमेश. निर्धाव चेंडू श्याम पडवळ चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. अजित फर्डे नक्कीच कुठेतरी ती इनिंग जर नसती तर धावा खूप कमी झाल्या असत्या. पण अजित फर्डे अर्धशतक झळकावलं आणि त्या अर्धशतकाच्या जोरावर किनवली विभाग बी संघ चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळतंय. ती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तू मैं असं करता करता व्यवस्थित आउट होतोय. सध्याच्या जोरावर लास्ट बॉल शिल्लक आहे या चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती धाव घेण्याचा 88. प्रयत्न आहे. 88 रन्स. करता करता व्यवस्थित आउट होतो. हो यावेळेस मात्र एकच धाव. 89 धावा. 90 धावांचं टार्गेट आहे. 90 रन्स टू विन इन 8 ओव्हर्स. यानंतरचा आवाज आपल्याला ऐकू येईल. रमेशजी शिंदे सर आपणामध्ये उपस्थित आहेत. अंबरनाथ, भिवंडी, बदलापूर, मुरबाड, शहापूर, किनवली विभाग, डोळखा विभाग, पडघा विभाग, भिवंडी विभाग ज्यांच्या आवाजानं गाजला जातोय असे समालोचक रमेश शिंदे सर. बीके सर सेपरेट मॅच टाकताय ना. एकोणनव्वद 90 चाहिए 90 चांस आहे आपल्याला तिकडे चान्स आहे. भाजीपाला
बॉटल द्या ना कसं घेऊन जा बॉटल नाही असं बघते बीड गाजर तर ठेवला नसता एवढं होतं फुकाडावरच गेला नसता काकड्या बिड्या होत्या कणस आहे काकडी त्याला काय गोष्ट तू आहे बघ ना जनक अरे बाबा बघ स्टिकर बघ बी आहे काही बॅटिंग करते ती बिल्डिंग करते ती मग नंतर घरी गेलो तुम्ही अपलोड करा ना हॅलो ठीक धन्यवाद रिकी खाडे सर प्रथम बॅटिंग करत असताना किनवली विभाग बी संघाची धावसंख्या 8 षटकाच्या समाप्तीनंतर डबल 89 धावा विजयासाठी 90 धावांचं आव्हान ठेवलंय किनवली ए संघासमोर कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रकारची उद्दिष्टे समोर ठेवून 90 धावा बनवल्या जातील का या सगळ्या सस्पेन्स गोष्टी पूर्ण करण्यासाठी सलामीवीर ओपनिंग पेअर आपण बघू शकाल बॅटिंग एंडवर तसं एस के आर सरांचा चेहरा आणि सोबतीला लेजेंडरी क्रिकेटर ज्याची ओळख संपूर्ण शहापूर तालुक्याला असा खेळाडू श्याम पडवळ मंद मंद पावलांनी पुरुष एकदा नवीन ध्येय नवीन स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी खेळपट्टी करताना पाहू शकाल 90 धावांची गरज 8 षटक अर्थातच 48 चेंडू आणि 90 धावा तसं बघायला गेलं तर खाडेसर आव्हान तेवढं कठीण नाही आणि तेवढं सोपं नाही कारण अविश्वसनीय गोष्टी काही घडत असतात कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी खेळ आहे 6 चेंडूमध्ये 0 धाव आणि 6 चेंडूमध्ये 60 धावा असं नाव क्रिकेट वर झाली ना टाकतो गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाची सिग्नेचर द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा लक्ष्मण सातपुतेने घेतली सिग्नेचर असा खेळाडू या समीर ढमके गोलंदाजी मार्कवर सज्ज पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार लेजेंडरी क्रिकेटर अर्थातच श्याम पडवळ 90 धावांची गरज असेल या मॅच मध्ये लेग अंपायर जायचे लेग अंपायर जायचंय मित्रांनो गणेश हे दाना गण्या ये इथं लिहायला बोलतो चाललं का मॅचला सुरुवात लेट्स प्ले समीर ढमके राईट आर्म अराउंड द विकेट पहिलाच बॉल क्या बात आहे बॅकफुट वर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता श्याम पडवळचा परंतु मी सातत्याने म्हणतो स्क्वेअर कट हा फटका तुम्हाला खेळण्यासाठी पहिल्यांदा तुमचा फुटवर्क इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही संदीप नेमसे सरांकडून शिकतो की स्क्वेअर कट कोणत्या पद्धतीने खेळावा त्यासाठी सराव महत्वाचा आहे पहिला चेंडू डॉट बॉल सुरुवात करून देताना मला म्हणतोय समीर ढमके हो 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 आडव्या बाटलीत खेळ आहे ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अरुण पानसरे वेगाने पोहोचलाय निश्चितच थोडा फंबल झाला परंतु काही क्षणातच स्वतःची चुकीला ओळखून पुन्हा एकदा चांगल्यावर रूप देण्याचा प्रयत्न अरुण पानसरेच्या माध्यमातून केला गुड फिल्डिंग जबरदस्त आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या त्याच्यावरती मार्क 2 धावा संघाचा अकाउंट ओपन करताना श्याम पडवळ माहिती आहे 90 धावांपर्यंतचा हा प्रवास करायचा आहे किती काट्या कुट्यांना सामोरं जावं लागेल किती खास फलग्यांना सामोरं जावं लागेल पण असं म्हटलं जातं मित्रांनो थांबून जमणार नाही डर के आगे जीत हे सांगावं लागेल सातत्याने ध्येय डोळ्यासमोर असलं ना की कामाचा त्रास वाटत नाही हे सांगावं लागेल
चांगली हलकीशी सुरुवात पाहायला मिळते. किनवली विभाग ए संघाच्या माध्यमातून त्या ओपनिंग प्लेयरच्या सहकार्याने अर्थात एस के आराज एक आगळा वेगळा स्टान्स घेऊन पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज. हो हो, क्या बात आहे, लवली स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास दाखवला एस के आराजने. अर्थात एक धाव मिळेल, एका धावीने धाव पुढे सरकेल. अनेक भूमिकांतून जाणारे आमचे साथी समालोचक आवाज महाराष्ट्र रस्ता रिकी खाडे सर पुन्हा एकदा स्कोरच्या भूमिकेमध्ये सांगत असताना 4 धावा धाव बलकावर आतापर्यंत पाहायला मिळतील. तसं हलकीशी सुरुवात पाहायला मिळते किनवली विभाग ए संघाच्या माध्यमातून. आपण बघू शकाल समीर डमकेने आतापर्यंत फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची धाव घेऊ देत नाहीये समीर डमके, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. सिंगल डबल या सगळ्या गोष्टी क्रिकेटची लाईफ लाईन यूज करून आपण 90 धावांपर्यंतचा प्रवास करायचा आहे. मी तर म्हणेन तुम्हाला 90 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवातीला आपण एक्सप्रेस मध्ये बसून पोहोचू शकता, परंतु संकट आली तर मात्र तुम्हाला विमानाचा वापर करावा लागेल, एक जंप घ्यावी लागेल, तेव्हा तुम्ही 91-90 धावांपर्यंत पोहोचू शकाल. ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चित लेग ब्रेक बॉल टाकण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू समीर डमके, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा किनवली विभाग ए संघ. कुठेतरी विचार करत असेल, मनामध्ये कल्पनेचा काऊर उठला असेल की आता मात्र पुन्हा एकदा गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं मित्रांनो, कोणत्याही कार्याची सुरुवात जर चांगली असेल तर ते कार्य अर्ध पूर्ण केल्यासारखं होत आहे. पण क्रिकेटमध्ये सुरुवातीला महत्व नाही, शेवटाला महत्व नाही. क्रिकेटमध्ये वर्तमानाला महत्व आहे. तुमच्या वर्तमानातील संपूर्ण क्रिया तुमच्या क्रिकेटच्या उत्तराचा परिणाम आणि परिमाण या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर दाखवू शकतो. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती किनवली विभाग ए संघाची फक्त आणि फक्त 6 धावा. विकेट आतापर्यंत नाहीये, परंतु धावसंख्या जर बघायला गेली तर फक्त 6 धावा. एक कासवाच्या गतीची सुरुवात, परंतु याच कासवाला पुन्हा एकदा रूपांतरित करावं लागेल सशामध्ये आणि वेगाने 90 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. मनामध्ये एक स्ट्रॅटेजी असेल. एस के आरज अर्थातच नामने ब्रँड आहे बॉस, एस के बॉस सातत्याने आम्ही म्हणतोय. याच मैदानावर SPL 2021च्या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारणारा हाच खेळाडू. धर्मवीर चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची एक मोटार बाईक पटकावणारा हाच खेळाडू. कानवेच्या मैदानावर आपलं अस्तित्व सिद्ध करणारा हाच खेळाडू. गोलंदाजीमध्ये हातखंड असणारा हाच खेळाडू. बघूया त्याच्याकडून अपेक्षातील शॉर्ट पिच बॉल ऑफ टेम्पोर शफल होण्याचा प्रयत्न झाला, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकं सहज शक्य होत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किनवली विभाग बी संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं, समीर डमके त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज उमेश गायकवाडच्या माध्यमातून सुरेख प्रकारे केला जातोय. अजूनपर्यंत कोणताही मोठा स्ट्रोक या संपूर्ण इनिंग मध्ये पाहायला मिळत नाहीये. वाईड यॉर्कर क्रिकेटचं क्षेपणास्त्र, ज्या ज्या वेळा क्षेपणास्त्र सोडली गेली त्या त्या वेळेला महाभारतामध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला, म्हणून की काय महाभारत घडलं. तुम्हाला तुमच्या यशाचं महाभारत घडवायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुमच्याकडे ब्रह्मास्त्र असणं गरजेचं आहे. गोलंदाज किती ताकदीने गोलंदाजी करतोय याहीपेक्षा फलंदाज किती ताकदीने फलंदाजी करतोय, ऍक्शन देन रिॲक्शन, ही गोष्टी मात्र या फलंदाजाला कराव्या लागतील. गोलंदाज या हो हो हो, अचूक टप्पा, एज लागली गेली. उर्वरित काम अजित फळदेच्या माध्यमातून पहिल्या क्षणापासून अजित फळदेने आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचललाय, म्हणून की काय धावांच्या ढरकाळ्या सातत्याने फुटल्या गेल्या. गोलंदाज बाद ब्रेक थ्रूची गरज होती म्हणून दिली. गोलंदाज उमेश गायकवाड तब्बल अजित फळदेचं विश्लेषण करत होतो. प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावांची वादळी केली, म्हणून की काय 89 धावांपर्यंत किनवली बी संघ पोहोचला गेला आणि 90 धावांचं आव्हान किनवली ए संघाच्या समोर ठेवलंय. परंतु याच 90 धावा कुठेतरी 900 वाटू लागल्या की काय, आणि ही चिन्हे या ठिकाणी स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजाच्या चारी मुंड्या चीज करण्यात यशस्वी झालाय किनवली बी संघ. वेल बॉलिंग, व्हॉट स्टार्ट, काय गोलंदाजी चालू आहे किनवली बी संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक समीर डमकेने हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आला गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन उमेश गायकवाड आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवून दिली. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन किनवली संघ बी या संघाच्या माध्यमातून. आता मात्र नवीन फलंदाज संघाचा कर्णधार करता हरता सर्वे सर्वा
या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणि संघ बनवण्यापासून तर संघाला इथे आणण्यापर्यंत ज्या खेळाडूने योगदान दिलंय असा खेळाडू गणेश धमके. शॉर्ट पिच बॉल यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही खेळाडू बघत राहिले चेंडूकडे आणि चेंडू मात्र स्माईल देऊन निघून गेला. तसं जगन वेखंडे त्याचबरोबर मलिक सर दोन्ही एक नामांकित खेळाडूच्या यादीतील 2 नावं, परंतु आता मात्र चेंडू निघून जातोय. चौकार 4 धाबा. खूप वेळानंतर पुन्हा एकदा आमच्या स्कोरर मित्र पेनच्या सहाय्याने लिहिला गेले 4 धाबा. नक्की चेंडू रिलीज केला त्यावेळेस गणेश धमके मनामध्ये ठरवलं होतं आता मात्र मोठ्या पट्ट्याची गरज आहे. उमेश तयार राईट आर्म अराउंड विकेट. हो 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 गणेश धमके स्वप्न कुठेतरी थोडस अपूर्ण राहिलं गणेश धमकेचं. एक चौकार ठोकला परंतु त्यानंतर असं म्हटलं जातं मित्रांनो प्रत्येक पायरी चढण्यासाठी आणि प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवण्यासाठी तुमच्या मेंदूला सचेतना पोहोचून 1000% विचार करणं गरजेचं आहे. एक चौकार आल्यानंतर टेम्परामेंटची गरज होती गणेश धमकेला. संयम गमावला, कार्यक्रम खाल्ला. गणेश धमके बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका लागतो किनवली विभाग ए संघाला. आता मात्र थोडस संकट ओढावलेलं दिसतंय. निश्चितच इसके आरोसर खेळपट्टीवर आहेत. आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देतील का हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इसके आरज पार्टनरशिप महत्वाची गोष्ट आहे आणि हीच पार्टनरशिप या क्षणापासून किनवली विभाग हे संघाला होणं गरजेचं आहे. परंतु तीच पार्टनरशिपला आणि त्याला मोठा खिंडार पडण्याच्या पाठीमागे गोलंदाजांचा खूप मोठा सीमाचा वाटा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी चालू आहे किनवली बी संघाच्या माध्यमातून उमेश गायकवाड. यावेळी शॉट ऑफ गोल टीम मध्ये क्षेत्ररक्षक अरुण पानसरे चुकी करणार नाही असं म्हटलं जातं की माणूस हा चुकणारा प्राणी आहे, परंतु खऱ्या अर्थानं अरुण पानसरेने आतापर्यंत क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 99% सगळ्या गोष्टी यथार्थ योग्य करून चुकांवर सातत्याने बदल करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं जातं एक सुरेख झेल आणि सूरज फळडेचा यावेळेस खेळ. सूरज फळडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज विकास फळडे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर किनवली विभाग ए संघाची धावसंख्या आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 11 धाबा. दोन्ही किनवलीच मला वाटतं फायनलला जायचं. आपला काय फायदा कॅमेऱ्यामध्ये कोसोडीच्या पहिल्या बॉलात तसं 2 षटकं संपली. 11 धावा दाबल शहापूर तालुक्याचा मलिंगा सचिन पडवळ. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधाराने दिलेला विश्वास. फोर-पिच बॉल ॲक्रोस लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा एसके आरचा प्रयत्न. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारं सगळं सोनं नसतं. प्रत्येक चेंडू हा तुमचा नसतो. काही चेंडू गोलंदाजाचे असतात, काही चेंडू फलंदाजाचे असतात. म्हणून क्रिकेटमध्ये कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्तृत्वाचा डंका तुम्हाला वाजवावा लागेल. हो 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 क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू निघून चालाय थर्ड मॅचच्या दिशेला. टीम मध्ये 2-2 शतक चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकास फळडे नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक चेंडूवर असेल, परंतु एसके आरज हे सलामीला आलेले फलंदाज आतापर्यंत वेळ घेत आहेत. पण म्हटलं जातं मित्रांनो वाट बघणारे अजूनपर्यंत वाटच बघत राहिलेले आहेत. मलिंगा तयार. हो हो भन्नाट वेग गतिमान गोलंदाजी. कलात्मकरित्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज मलिंगाच्या माध्यमातून होतोय. अनेक गोलंदाजाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी आकर्षक करतो, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो, तेव्हा तो जगाच्या टेनिस क्रिकेटच्या मनपटलावर सातत्याने उमटून दिसतो. काय गोलंदाजी मलिंगा. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र फेकलं गेलं. त्याचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेट क्रिस गेल, युवराज सिंग या 2 व्यक्तिमत्वांकडे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन.
सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. हे फटके खेळण्यासाठी तुम्हाला सराव इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज मलिंग आतापर्यंत आकर्षित केलंय, कोणत्याही फलंदाजाला पुढे सरकू देत नाही, मोठे फटके खेळण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश मिळवून देत नाही विकास फळडे. परंतु असं म्हटलं जातं मित्रांनो, हट्टी खट्टी बॉडी जरी असली तरी क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेळला जात आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताकदीचा कमी वापर आणि मेंदूला मात्र चेतना पोहोचवावी लागेल, तेव्हा 90 पर्यंत जाण्याचा प्रवास हा तुमचा सुखकर राहील. अन्यथा रेड सिग्नल लागले जातील यात शंका नाही. आतापर्यंत विकेट पतन जर आपण बघितलं तर 4 झटके लागले आहेत किरबली. हे संघाला मोठे मोठे खेळाडू डगावच्या आशाला पोहोचले गेले. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. ज्युनियर नितीन लिपसे पुन्हा एकदा कावायत करताना या सिग्नल वाईड बॉल, एक धाव मिळाला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली. धाव फलकावर फक्त आणि फक्त 16 धावा. अभी तो दिल्ली बहुत दूर है, पोचायचं असेल तर थांबून जमणार नाही, कारण जो थांबला तो संपला. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू, फलंदाजाच्या नजरेमध्ये चेंडू भरला जात नाही. अंपायर डिसिजन. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली विभाग हे संघाची धावसंख्या फक्त 4 गडी बाद आणि 16 धावा. धावांचा दुष्काळ. आता मात्र पुन्हा एकदा धावांच्या वरून राजाला पुन्हा एकदा प्रार्थना करावी लागेल आणि धाव फलकावर पुन्हा एकदा मेघ बरसावे लागतील, तेव्हा मात्र 90 धावांपर्यंतचा प्रवास पूर्ण होईल. संकट संकट आणि संकट. पण म्हटलं जातं मित्रांनो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, चलने वाली गडी रुकती नाही, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. बघता बघता काही मिनिटांमध्ये 3 षटकं निघून गेली आणि धाव फलकावर फक्त आणि फक्त 16 धावा. उर्वरित अजूनही 30 चेंडू मध्ये जवळपास सलाम नाही काढली तरी नाही. सलाम छोटे वर थांबायचं होतं. त्याला सांगतो ना सर सांगा दे ना मला फिल्डिंग लावा. फिल्डिंग लावायचे मित्रांनो. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 74 धावांची गरज किनवली हे संघाला. बॅटच फिरवली नाही. चेतनला कुठला बॉल आहे, शॉर्ट बॉल कसा करतोस त्याला, शॉर्ट बॉल कसा लागेल. 14.99च्या सरासरीने या क्षणापासून धावा जमाव्या लागतील किरवली हे संघाला. 30 चेंडू आणि अजूनही 74 धावांची गरज. तसं विकास फळडे सांगत असताना, माझी बॉडी सप्लिमेंटची नाहीये तर बॉडी व्यायामाची. शॉर्ट पिच बॉल होता, थोडे बॅकफुटवर आले, फक्त दिशा दिली आडव्या बॅटनं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. उमेश गायकवाड पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आलाय. कोणत्याच गोलंदाजाला आवडत नसतं पहिल्या चेंडूवर षटकार मारणं. नक्कीच आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाईल का. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज विकास फळडे यशस्वी झाले नाही. तत्पूर्वी 1 धाव. 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा 1 महत्वाचा आहे. म्हणून की काय घेणारच नाही. 1 मिनिटात उडून SKRS माघारी परतावं लागेल. आता मात्र या मॅच मध्ये या सामन्यामध्ये निराश अवस्था SKRS सरांची. तसं 9 चेंडू वैयक्तिक खेळून 5 धावांवर बाद झाले SKRS सर. थोडेसे नाराज असतील, कारण
कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जर फायदा मिळवायचा असेल तर मेहनत आधी करावी लागते बॅटरी लो आणि ते अधिक मेहनत करून सुद्धा फायदा मिळाला नाही तर ओव्हर टाइम करावा लागतो. तो ओव्हर टाइम करण्यासाठी मी तर म्हणेन सज्ज असणारा खेळाडू खेळपट्टीकडे जातोय भैरव देशमुख. सन्माननीय जननी विषय आणि आदरणीय राम पाटोळे साहेबांच्या संकल्पनेतून मग एकदा आपण सर्वजण एकत्र भेटलो. दोस्ती चषकाचं सुंदर आयोजन नियोजन केलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील 2 आठवड्यांमध्ये एक सुंदर स्पर्धेचं नियोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील एक गाव एक संघ या ठिकाणी येऊन तुम्ही त्या स्पर्धेचा मनभरात आनंद घेऊ शकता. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट खोलवर टप्प्याचा चेंडू विवेक सावंत कानावर आदळला डाऊन द ग्राउंड आपण बघू शकाल. बलिंग गुड फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. एक चोरटी धाव घेतली गेली विकास फळडेच्या माध्यमातून. या एका धावेने धावफलक पुढे सरकेल. हळूवारपणे धावसंख्या पुढे जाते. धावायची धावफलकावर 24 आतापर्यंत 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मी तर म्हणेन आता मात्र पुन्हा एकदा शरीरातील आणि रक्तातील न्यूरॉन पूर्ण जागे करावे लागतील भैरव देशमुखला आणि मोठे स्ट्रोक खेळण्याची अपेक्षा डगआउट मात्र निश्चित करत असेल. कोणीतरी म्हटलंय तू वही करता है जो तू सोचता है लेकिन होता हुआ है जो मैं सोचता हूँ. तू वही कर जो मैं सोचूंगा होगा वही जो तू सोचेगा. समजने वाले को इशारा काफी होता है. आपण बघू शकाल भैरव देशमुख 2 धावा तर मिळाल्या. अजित बर्डे सातत्याने महेंद्रसिंग धोनीला आदर्श समोर ठेवून क्रिकेट खेळतो. फलंदाजी करत असताना विराट कोहलीला समोर ठेवून क्रिकेट खेळत असतो आणि फिल्डिंग करत असताना जॉन्टी रोड्सला आदर्श समोर ठेवून क्रिकेट खेळत असतो. अनेक खेळाडू आमच्या समोर आदर्श ठेवले गेले आणि याच टेनिस क्रिकेट जगताला खऱ्या अर्थानं 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम या तुमच्या क्रिकेटच्या कौशल्याने केलंय. उमेश यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पूल संख्या तुमच्यापर्यंत पोहोचवली फक्त आणि फक्त 26 धाबा. नवीन फलंदाज एक आमचे आदर्श खेळाडू अभिदय बँकेमध्ये क्लर्क पदावर विराजमान असलेले गणेश पानसरे. पण आता मात्र जबाबदारी मोठी असेल गणेश पानसरेवर. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली विभागीय संघाची धावसंख्या ती फक्त 26 धाबा. मात्र पूर्वार्ध या ठिकाणी संपुष्टात येते. उत्तरार्ध बाकी गोलंदाज सज्ज यास ज्यानं पहिलं षटक हाताळलं. पहिल्या स्पेल मध्ये यशस्वी ठरला. फक्त 6 धावा करता गेल्या. समीर ढमके निश्चितच ओडिसाला सुद्धा जाऊन क्रिकेट खेळला आणि निश्चितच 6 मॅचेस सुद्धा ओडिसाला खेळला. हा खेळाडू द ब्रँड ऑफ महाराष्ट्र ब्रँड अँबॅसिडर क्रिकेटचा टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड कृष्ण सातपुतेने सुद्धा त्याची सही घेतली. निश्चितच क्वालिटी आहे या खेळाडूमध्ये आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज समीर धमके. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटला तुमचं वजन उंची तुमचा रंग चालत नाही. क्रिकेटला फक्त आणि फक्त तुमची क्वालिटी आणि तुमचं कौशल्य चाललं जातं. ऍट दिस मोमेंट तुम्ही काय करता याला क्रिकेटला महत्व आहे. बोलत असता या समीर धमके यावेळेस बघू शकाल बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकला. प्युअर ऑफ द विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः हेमंत मलिक सर. थ्रो सुद्धा चांगला आहे पण तो अजित फळे कलेक्शन करू शकले नाही. 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावर. निश्चितच डगआउट मध्ये शांततेचं वातावरण. जणू काही दुःखाचं सावट पसरलंय. का पसरायला नको कारण जिंकणं प्रत्येकाला हवं आहे. जिंकण्याची उमेद प्रत्येकाला हवी आहे. प्रत्येकाला वाटतंय जिंकायला हवं. हो 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 आपण बघू शकाल लाईन चेक करावी लागेल. ऑफ खूपच बाहेर चेंडू. निश्चित समीर ढमके लेग ब्रेक बॉल फेकतो. कधी कधी चेंडू टर्न होतात. आज मात्र शाकी पाकुर्डीची आठवण करून दिली. एका पायामध्ये लाल रंगाचा शूज आणि एका पायामध्ये पोपटी रंगाचा शूज. ही क्रिकेटची फॅशन बनली. प्रत्येकाची वेगवेगळी एक ऍक्शन पाहायला मिळते.
युट्यूब नाही लाईव्ह 6,000 एंट्री म्हणतो आपण एकच दिवस आहे युट्यूब लाईव्ह असेल ना तर आपण टीव्हीला मॅच असेल युट्यूब लाईव्ह असेल ना तर पैसे घेतात 6,000 5,000 एंट्री घेतात आणि काहीच नाही युट्यूब लाईव्ह आहे मध्ये आयडी ही सगळी मध्ये आयडी बस 5 षटक मार्गस्थ आहे डब्ल्यू विभाग ए संघ जणू काही चक्रव्यूहामध्ये अडकलाय आणि या चक्रव्यूहातून बाहेर काढणार अभिमानी कोण असेल ओ बॅक टू बॅक 4 चेंडू पूर्णपणे वाईड बॉल पहिल्या चेंडूवर 2 धाबा आणि त्यानंतर मात्र मी तर म्हणेन एखाद्या कर्जाचा व्याज चुकवला की काय गोलंदाज समीर डमकेने 2 धाबा त्यानंतर फुकटच्या 4 धाबा एकंदरीत 6 धाबा आतापर्यंत खर्च केल्या एक चेंडू फेकून झालाय आणि 6 धाबा समीर डमके मयूर जाधव ना असं 32 धावा धाव फलकावर अजूनही 58 धावांची गरज गणेश डमके फटक्यामध्ये थोडासा राग दिसला पण येस गणेश पानसरे बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही उर्वरित काम विकेट किपर अजित फडे एक चांगला कर्णधार आणि म्हटलं जातं मित्रांनो ज्या संघाचा कर्णधार संयमी आणि सातत्याने जिज्ञासू असेल तर तो संघ कायमस्वरूपी यशाच्या मनपटलावर कायमस्वरूपी उमटलेला असतो अरे पाहतो 1966 रुपये 3 वर्ष तो असं गणेश डमके मात्र आज थोडेसे नाराज असतील कारण कमी चेंडू खेळायला मिळाले 90 धावा बनवायच्या होत्या लवकरात लवकर बाद झाले आणि उर्वरित खेळ मात्र थोडासा कठीण होताना पाहायला मिळतोय परंतु या क्षणापासून पार्टनरशिप होण्यापेक्षा मित्र म्हणेल चौकार आणि षटकारांची आतिषबाजी झाली तर 90 पर्यंत धावा या सहजगत्या आपण पूर्ण करू शकता कारण क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही इम्पॉसिबल आय एम ऑलवेज पॉसिबल अशक्य प्राय शक्य करून दाखवणारा खेळ शक्य प्राय अशक्य गोष्टी करून दाखवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट हो 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 सी फॉर कस्टमर फोकस आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी I for intention, C for concentration, E for education, T for teamwork. That's all cricket. आणि या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होणं ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. समीर डमके जबाबदारी यथायोग्य पार पाडताना पाहायला मिळतोय परंतु आपण बघू शकाल 5 चेंडू आतापर्यंत वाईड फेकले समीर डमकेने त्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळलाय मध्ये हेमंत मलिक सर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु चेंडू हातामध्ये व्यवस्थितरित्या बसत नाही मगाशी खाडे सरांनी सांगितलं की रबर बॉल फिल्डिंग करण्यामध्ये अडचणी रबर बॉल चौकार षटकार मारण्यामध्ये सहजगत्या तुम्ही मारू शकता परंतु पाऊस असल्यानंतर कधी कधी बॉल सुद्धा चिकट होऊन जातो जमीन सुद्धा चिकट झालेली असते आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग करण्यामध्ये थोडासा अडचणींना सामोरं जावं लागतं अर्थात 5 षटकं संपली आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर किनोली विभाग बी संघाची धावसंख्या किती धावफलकावर आतापर्यंत 7 गडी बाद 37 धावा येणारे 18 चेंडू मध्ये या ठिकाणी काहीतरी चमत्कार करावा लागेल अजित फडे सातत्याने कान मंत्र देताना व्हॉट विल हॅपन नेक्स्ट पुढे काय घडेल या सगळ्या गोष्टी सस्पेन्स आम्हाला पाहायला मिळते तत्पूर्वी आपण ऐकत राहा आपण पाहत राहा दोस्ती चषक 2021 आज आमचे मित्र खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित झाले शहापूर मध्ये तुम्ही स्पीड नेट बघता त्या स्पीड नेटचे ओनर मालक सन्माननीय आमचे मित्र प्रशांतजी निमसे यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो निश्चितच प्रमोदजी आपण सुद्धा मुलाचं सहकार्य दिलं प्रमोद मरके आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू त्याचबरोबर सतीशजी पाटोळे चौरंगी चिरा ज्याची ओळख आहे यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि तुषार विषय निश्चितच आज थोडे नाराज होते कारण
क्रिकेट खेळताना थोड्याशा अडचणी आल्या, मॅच जिंकता निघून गेली, पण असं म्हटलं जातं क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सोपान भोईर, आमचे मनोज इंजिनियर त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि साथी समालोचक खऱ्या अर्थानं योग्य मोलाचे सहकार्य ज्यांनी सकाळपासून समालोचनासाठी दिलं. रिकी खाडे सर आपला सर्वांचा आभार व्यक्त करेल. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण या मॅच कडे. येणारे शेवटचे 18 चेंडू, 6वं षटक मार्गात असेल. गोलंदाज तयार, हेमंत मलिक सर बॅट्समन मॅन फ्रॉम सरियू गणेश पानसरे. सगळी दारोमदार या खेळाडूवर असेल. ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न केलाय. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येथील संदीप पडवळ फेकी सुद्धा पाहायला मिळाली. तत्पूर्वी एक धाव, सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. येणारे 17 चेंडू. आता मात्र संकट वाढत गेली. काय संकट वाढत जाण्यापूर्वी संकट येणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, हेमंत मलिक राईट ऑन विकेट. बॉल हो फुलटा चेंडू आडव्या पडण्यात सरळ दिशेला डीप मध्ये मोसीम. वॉड फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. मोसीम याचा आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्या. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते गोलंदाज मोसीमच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये केवळ 2 धावा खर्च केला गोलंदाज मलिक सरांनी. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यशाचं कारण बनून जातील. तुम्हाला यशाची व्हायची असेल, हा सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार मारावेच लागतील. डू ऑर डाय. ओव्हरपिच बॉल, क्या बात है. अक्रॉस द लाईन फेकून दिले चेंडूला लांबून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तोय गणेश मानसरीच्या बॅटमधनं A1 कॉलिनीचा दिमागदार राजेशाही घाटामधील षटकार. आतापर्यंत बेड्या मारण्याचं काम गोलंदाजाने केलं होतं, पण तुझ्या बेड्या पूर्णपणे तोडून टाकल्या. त्या चेंडूवर दाखवून दिलं, जब तक हम है हमसे ज्यादा इस जमाने में किसमें दम है. 6 धावा. आ देखे जरा किसमें कितना है दम. 6 धावांनी धावसंख्या फरकाने वेगाने पुढे सरकली. धावसंख्येच्या धावफलकावर 45 धावा. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज असेल. या मॅचचा विचार केला तर विजयासाठी किनवली विभाग ए संघाला. डगआउट मध्ये मात्र आनंदाचं वातावरण. SK सरांचा आवाज पुन्हा कानापर्यंत पोहोचला. शाबासकीची पाठीवर थाप असणं गरजेचं आहे. म्हणून की काय, मोडून पडला संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. गणेश पानसरे सेकंड नरो. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धाव संख्या मात्र आता वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर. मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आणण्याचं काम फलंदाज गणेश पानसरेच्या माध्यमातून केलं जात आहे. शॉर्ट पिच बॉल त्यावेळेस बघू शकाल. कमबॅक केलंय गोलंदाज हेमंत मलिक सरांनी, कारण 2 षटकार खाल्ले. त्यानंतर मात्र अचूक टप्पा फेकला गेला. चेंडू थोडा आखूड टप्प्याचा ठेवला गेला. चेंडू टर्न केला, ब्रेक थोडासा पाहायला मिळाला. म्हणून की काय, गणेश पानसरेच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डॉट बॉल आपण बघू शकाल. शेवटचा चेंडू. येणारे 13 चेंडू. रिकी सर आम्हाला सांगत असताना विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज. 13 चेंडू 39 धावा. समीकरण थोडंसं अवघड बनत चाललंय. ओव्हरपिच बॉल यावेळेस बघू शकाल. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गणेश पानसरे. आता मात्र मॅचचं पारडं कुठेतरी झुकलं होतं. पुन्हा एकदा त्या पारड्यामध्ये आपलं माप टाकलं की काय. 6 धावा. आता मात्र विजयासाठी 12 आणि 23 धावांची गरज. 16.50 ची या क्षणापासून गरज असेल किनवली विभाग हे संघाला. काय घडेल या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅचवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण समजलं जातं. आपण मनातल्या मनात बोलू शकतो हा संघ जिंकेल, निश्चितपणे सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. येणारे काही क्षण, येणारे काही मिनिटे, येणारे काही सेकंद सांगून जातील हू विल विन दिस मॅच. कोण होईल या दोस्ती चषकाच्या ट्रॉफीवर विराजमान.
पाहिजेत ना 12 ते 30 आरामात 12 आरामात 6 झाले आता 3 तर मारले 4 बॉल नाही शक्य 4 बॉल 3 तर मारले नाही 12 ते 30 शक्यच नाही गोष्टी या ओव्हरला 10 साहजिक मारत हा वाईट बॅलन्सचा बटन आपल्या आला का वरती वाईट बॅलन्स बदलला का हा बस 6 ला 60 होतात नाही 6 ला 60 किती बॉल किती नो किती राखला असेल किती वाईट पेटला असेल 20 बॉल 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेस अरबाबाने केलाय जगन वेखंडे, तिथे मात्र सुटका नाही आणि चुकीला माफी नाही. गणेश पानसरे गेल्या पावली पुन्हा माघारी परतावा लागेल. आतापर्यंत ज्या खेळाडूनं मजबूत भिंत तयार केली जणू काही विजयाचा रंग सुद्धा त्या भिंतीला लावला. तो फलंदाज गणेश पानसरे माघारी परतला. तसं येणाऱ्या 11 चेंडू आणि विजयासाठी अजून 33 धावांची गरज. एवढा नको यार बस बस असं हो खोलबोटचा चेंडू ब्लॉक करून टाकलाय फलंदाजाला. कोणत्याही प्रकारची संधी चौकार षटकाराची नाहीये, धावा घेण्याची संधी नाहीये आणि आपण बघू शकाल दोन चेंडू डॉट बॉल. कधी कधी प्लेट पण करायला लागतं प्लेट 4 वाजले येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. ब्युटिफुल वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल स्वीट साऊंड चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा चेंडून गाबाला सलामी द्यायला 6 धावा षटकार. विकास पडले मी तर म्हणेन आज सर्व डगआउटला दाखवून देताना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. 6 धावाले. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज. 9 चेंडू 27 धावा. कठीण आहे, अशक्य असं काही नाही आहे. बघूया काय घडेल या मॅच मध्ये. येणारे 3 चेंडू या संपूर्ण मॅचचा खऱ्या अर्थानं 90% निकाल या षटकामध्ये लागलेला असेल. म्हणून की काय मलिंगा कोणत्या प्रकारे कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल का, तीच सगळ्या गोष्टी सस्पेन्स आपण बघू शकाल. आतापर्यंत डाव सावरण्याचा प्रयत्न फलंदाज विकास फळदेच्या माध्यमातून केला गेला. जबरदस्त बॅटिंग, एक योग्य पार्टनरशिप देत असताना विकास फळदे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर ऑफ द विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. 6 धावा. तुषार विषय कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा झाली मगाशी. 12 चेंडू आणि 33 धावा. मात्र अचूकपणे म्हणाले काही शक्य अशक्य नाही आहे. 6 चेंडू 12 चेंडू 33 धावा सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि मला वाटतंय तो शब्द विकास फळदेच्या कानापर्यंत पोहोचला की काय. तब्बल 12 धावा मिळाल्या. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. आपण बघू शकाल सतीजी पाटोळे आपण सुद्धा भविष्य वर्तवलंय. कोण जिंकेल हा सामना, तुम्हाला काय वाटतंय? यानंतरचा सामना 6 षटकांत होईल याची नोंद घ्यायची आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज राहतील याची आपण नोंद घ्यायची. 6 षटकांचा सामना असेल. तत्पूर्वी ज्या सामन्याचा वेध आम्हाला लागलाय तो सामना आपल्या डोळ्यासमोर चालू आहे. विजयासाठी अजूनही 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. विकास फळदे आज मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना पाहायला मिळतोय. आज संध्या हिरो बनण्याची, आज संध्या हिरो ठरण्याची, जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवण्याची
नवीन होती नक्कीच आपण बघू शकाल ज्या पद्धतीने दोन पहिले चेंडू फेकले मलिंगाने कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी वाढली गेली, पण त्यानंतरचे दोन चेंडू दोन षटकार आल्यानंतर काळजाची स्पंदन 120च्या वर गेली असावी की काय, काळजाची स्पंदन वाढली गेली की काय, आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल असे सर्व खेळाडू सांगत असताना, परंतु निश्चित असं म्हटलं जातं क्रिकेट हा सांघिक खेळ जरी असला तरी प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी पार पाडता आली तर मात्र विजय तुमचा. युनिटी महत्वाची गोष्ट आहे आणि या युनिटीमध्ये एक महत्वाचा भाग या षटकामध्ये ठरलाय. गोलंदाज मलिंगा आणि त्यापेक्षा बॅटिंग करणाऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली म्हणजे विकास फर्डे मेजर. आपण बघू शकाल येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. राईट आर्म अराउंड द विकेट. ओव्हर पिच बॉल स्लॉक शिक्षा करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडला, निघता आलं नाही. फलंदाज बाद. विकास फर्डेच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा घामाच्या धारा आणि पुन्हा एकदा दुःखाचं सावट पसरलंय लगाऊच्या आश्रयाला. मोठा झटका 440 करंट लागते किनवली विभाग एक टीमला. फलंदाज बेलबाज विकास फर्डे. रोज मॅच चालू झाल्यापासून नेहमीच स्क्वेअरकटच्या माध्यमातून तत्पूर्वी पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल धाव घेतली गेली. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आपण बघू शकाल 7 षटक संपुष्टात येतात आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली विभाग ए संघाची धाव संख्या आहे ती आतापर्यंत 8 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा. 7 षटक 70 धावा, 1 षटक अजून 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. पहिले 3 चेंडू सांगून जातील. जणू काही आम्ही टेंडर भरलाय आणि तो टेंडर कोणाच्या नावाने निघणार आहे. पहिले 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील. आपण बघू शकाल 11च्या 11 खेळाडूंची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. माइंड सेट करावा लागेल, शांतता आणि संयमीने ही गोलंदाजी करावी लागेल. 2 खेळाडू खेळपट्टीवर चर्चा करताना 11 खेळाडू एकत्र चर्चा करताना, डगआउट मध्ये प्रेक्षकांसहित सगळी चर्चा होताना, कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा, सगळीकडे चर्चा आणि चर्चा आणि चर्चाला उधाण येताना पाहायला मिळतं. याचं एकमेव कारण म्हणजेच दोस्ती चषक आणि या दोस्ती चषकाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जनजीविषय आणि राम पाटोळे या 2 व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलंय. हॅट्स ऑफ, सलाम करेल. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सज्ज होईल. राईट उजव्या हाताचा फलंदाज राहुल शिंदे. 2008च्या पर्वापासूनचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू खऱ्या अर्थानं अनेक वर्ष अनेक मैदानं गाजवली, परंतु निश्चितच क्रिकेट म्हटलं तर सातत्य, कुठेतरी सातत्यामध्ये थोडा खंड पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये आपलं नाव पूर्ण जाईल का यावेळेस खऱ्या अर्थानं ही मॅच बघण्यासाठी औत्सुक्याचं ठरेल. शेवटचे 6 चेंडू फुल टॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी मात्र गमावली. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी एकच सिंगल धाव. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि या मॅच मध्ये काय घडेल हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असेल. काय नाव रे? संदीप
हो 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 कमरेच्या खालोखाल चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येणारी 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. पहिले 3 चेंडू जरी षटकार आला तरी शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढावीच लागेल. 4 चेंडूची किंमत करोडोच्या घरात. यावेळेस काय घडलंय आणि आता मात्र मॅचला पुन्हा एकदा वेगळं रूप प्राप्त होत आहे की काय. नो बॉल आणि खेळपट्टीवर धावा यावेळेस मिळतील किती. या अंपायरशिवाय फक्त 2 धावा. 2 धावा. नो बॉल गेम 3 हिट. आतापर्यंत 90 झटका लागतोय गिरवली विभाग ए संघाला. शेवटचा गडी शिल्लक. येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. सामना अजूनही संपला नाही मित्रांनो. समाप्त करा. 4 चेंडू आणि 17 धावा. सामना आवडला आणि टाळ्यांचा गजर सुद्धा झाला. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला यार क्विक घ्या सर. तर असं कुठं असतं 1000 नाही बघितलं असं करून 90% बघितलं. रुपया 1 रन धावतो दुसऱ्या रनाला ते पुढे पण पोहोचलं नाही. कल्प्या काय धावून झालं. 4 चेंडू 17 धावांची गरज. यावेळेस बघू शकाल आणखी एक डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 3 षटकार ठोकावे लागतील. तेव्हा कुठेतरी किनवली विभाग ए संघ हा विजयाचा हक्कदार, विजयाचा शिलेदार आणि खऱ्या अर्थाने विजयाच्या रथावर विराजमान होऊ शकतो. अन्यथा कार्यक्रम संपला. येणारे 3 चेंडू 17 धावा. प्रत्येकाच्या नजरा या चेंडूवर असतील. गोलंदाज अरुण पानसरे. यावेळेस 1 चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगतदारपणा वाटते. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हा चेंडू सगळ्यात निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर खऱ्या अर्थाने झोप उडाली असेल. त्याला कोणाला काळजाचा त्रास असेल त्याने हा सामना लांबून बघितला तरी चालेल. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. आज मात्र जो फलंदाजी करतोय हर्षल ढमके. आज त्याचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं तो सगळ्यांना चौकार षटकारांची पार्टी देईल का. शुभेच्छा तर आमच्या सर्वांच्याच तुला असतील. येणारे 2 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. अरुण पानसरे एका बाजूला हर्षल ढमके. शॉर्ट पिच बॉल चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. या सिटीजन मॅचचे इमाम बॅक टू बॅक दुसरा ब्लॉक होताना पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच पाहायला मिळते. क्या बात है, क्या बात है. 1 चेंडू आणि 5 धावा. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूर भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. 1 चेंडू आणि 5 धावा. तसं चौकार जर गेला तर सुपर ओव्हर. कंपल्सरी चेसिंग आहे ना सर. माफ करा सुपर ओव्हर दिली जाणार नाही. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम म्हणजे षटकार ठोकावा लागेल. चेसिंग आहे कंपल्सरी आहे. चेसिंग आहे कंपल्सरी. कंपल्सरी चेसिंग आहे सर. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. टाकला मारील दोन्ही बॉल आज मात्र बर्थडे बॉयज इथे केक कापला जाईल का. 1 चेंडू 5 धावा. जो संघ जिंकेल फायनल मध्ये प्रवेश करेल. 1 चेंडू 5 धावा. तिसरा ब्लास्ट. हो 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 मी शब्द करून सोडले या फलंदाजाला. हर्षल नावाप्रमाणे